हिरण्यस्मश्रुर्वादे मूर्तिनामुदावृते अविरुद्धम निर्गुणत्वातिथे चेतुश्रुताम तुया. देववाद्याला उत्तर देऊन सांगतात आपले आणि उपासनेचं कारण असल्यामुळे ते नाही ना, त्याच्याकरता ही उपासना आहे ना, तर ही उपासना निश्चित फलाला प्राप्त करते. संवादी ब्रह्मत ब्रह्म, ज्याप्रमाणे संवादी ब्रह्म इष्टफलाला काय देतो, प्राप्त करून देतो, त्याप्रमाणे ब्रह्माची उपासना ही सुद्धा इष्टफलाला काय करून देते. मग त्याच्यामध्ये सर्वांचा अंतर्भाव आणखी होत असतो. ही उपासना कशी होत असते, अगोदर ब्रह्मस्वरूपाचं आपल्याला अवांतरवाक्याने काय होतात, ज्ञान होतं. सत्यम ज्ञानम अनंतम हे अवांतरवाक्याने, आणि पुढे महावाक्याने तेच आपण असं आपल्याला अपरोक्षत्वाने काय होते. म्हणून परोक्षत्वाला प्रतिबंध अश्रद्धा आहे आणि अपरोक्षाला प्रतिबंध अविचार आहे. मग आपण काय करायचं, पुन्हा 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 विचार करावा कुठपर्यंत ते आपल्याला सत्स्वरूप होई प्राप्त होईपर्यंत काय करायचं. नाही का, एखादी ओवी पाठ करायची असली ते लवकर होत असते का घोकावी लागते. कुठपर्यंत घोकावी लागते, पाहून म्हणता येईल तोपर्यंत. मग न पाहता आणखी इकडे पाहतो आणि इकडे म्हणतो, रूप पाहता लोचने इकडे पाहतो आणि इकडे. तशाप्रमाणे जरा ते प्रतिबंध आहे ना, प्रतिबंधाचा विचार सुद्धा केलेला आहे. जोपर्यंत ते आत्मबुद्धी आहे तोपर्यंत आणि अपरोक्षत्वाने ज्ञान होऊ शकत. मग 3 प्रकारचे बंध सांगितले. प्रतिबंध, एक भूत प्रतिबंध, पुढे भावी, पुढे वर्तमान. भूत प्रतिबंध म्हणजे संन्यासाचं सांगितलं. पुढे वर्तमान प्रतिबंध नाही का, प्रतिबंधो वर्तमान विषयासक्ती लक्षण प्रज्ञावांधम कुतर्कस्य पर्यव्यग्रह. हे सगळे ज्ञानाला आणि संकट निर्माण होत असतात. तेव्हा या प्रतिबंधाचे उपायसुद्धा सांगितले आहेत. तात्पर्य कशाकरता सांगितलं म्हटलं, तुम्ही उपासना करणार, पण उपासना म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये एक व्यतिरेकी आणि अन्वय. अन्वय म्हणजे आनंदाद्वय नित्य निरामय आलं काय, हे विधी विशेषण म्हणतात. न शब्दम अस्पर्शम अरूपम नाही रूप वर्ण गुण, याला काय म्हणायचं, निषेध असं म्हणा. ब्रह्माच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संबंध याचा नाही. मग म्हणजे आपण उपासना जर करायला लागलो तर ते सगुण होईल की काय होईल. मग तुमचं ब्रह्म तर तुम्ही सांगता निर्गुण आहे ना, होतं काय म्हणते, नाही करायला का. इकडे म्हणायचं ब्रह्मचारी आणि इकडे म्हणायचं हा मुलगा माझा आहे. नाही का, निर्गुणत्वाने काय करायचं, वर्णन करायचं. नावडे रूप बगिरे, एका केंद्रात 2 धर्म राहू शकत नाही. म्हटलं हे बा आम्ही जावं असं ना उपनिषदामध्ये सांगितलं आहे. कुठं सांगितलेलं आहे, व्यासनारायणाने सांगितलेलं आहे असं. म्हटलं मग हा जो आम्ही जे सांगतो ते आम्ही अनुवाद करतो, काय करतो, आम्ही आपल्या मनाप्रमाणे सांगतो की दुसऱ्यांनी जे सांगितलेलं आहे जसंच्या तसंच सांगतो. मला दोष जर तुम्हाला द्यायचा असेल तर कोणाला द्यावा, व्यासनारायण. आमच्याकडे तो दोष येऊ शकत म्हणून. आणि त्या ब्रह्माचं वर्णन करते वेळी सूर्याचं रूप करून म्हटलं, हिरण्यस्मश्रु आदेश मर्तादिला उदावरते. हे सूर्याचं वर्णन करते वेळी आणि सगुणत्वाने वर्णन करते. म्हटलं ते काय, हिरण्यस्मश्रु म्हणजे सोन्याची काय झाला दाढी आहे. श्मश्रू म्हणजे दाढी आणि मिशी. आपण नाही का, मग का कुठं गेला होता तुम्ही नाव्याकडे, मला श्मश्रू करायला गेलो होतो व्यवहारात. मग त्याला कशाची दाढी आहे, मग हिरण्य म्हणजे सोन्याची दाढी आहे. आता हे निर्गुणत्व राहिलं का, निर्गुणत्वाचं रूपाने वर्णन करते वेळी
कोणत्याही प्रकारचा त्याच्या ठिकाणी कुणाचा संबंध नसतं. आणि ते तुम्ही असं सूर्य काय हिरण्यस्मसु सूर्याची मूर्ती नामनु हृदय होते असं आणखी सूर्याचं आणि वर्णन केलेलं आहे. म्हणायला लागले आमच्या उपासनेच्या हे विरुद्ध नसून अविरुद्धम निर्गुणत्वम, निर्गुणाच्या उपासनेकरता असं जरी वर्णन केलं असलं तरी सुद्धा त्यांनी म्हणजे आम्हाला ग्राह्य आहे. काय आहे? नाही, वास्तविक ते सगुण रूपाने झालं. कोणत्या रूपाने? तरी पण आमच्या निर्गुण उपासनेमध्ये ते काय आहे? विरुद्ध नाही. काय आहे ते? अविरुद्ध आहे. म्हणजे असं जरी वर्णन केलं तरी सुद्धा चालू शकते. आपल्याला काय मिळवायचं काय त्याच्यामध्ये तत्स्वरूपता प्राप्त करून घेणं, हे सगुण असो काय असो निर्गुण असो. सगुणाने काही वेगळं मिळते आणि निर्गुणाने काही वेगळे मिळते असं यात सांख्य प्राप्यते तद्योगही अभिगम्य एकम सांख्यांचे योगांचे. कोणत्याही दिशेने गेलं म्हणजे पंढरपूर आलं म्हणजे संपलं. कोणत्याही दिंडीत जा, कोणत्या कुठं गेलं पाहिजे. म्हणून अविरुद्ध आम्हाला ते विरुद्ध नाही. गुणत्व मितीची तुष्यता म्हणून वाद्याला सांगतात म्हटलं बा असं जरी वर्णन सूर्याचं केलं असलं तरीच आम्हाला ते काही विरुद्ध नाही, आम्हाला ग्राह्य आहे. हे ऐकून तू काय कर, तुष्यदान म्हणजे आनंदित हो. काय हो? विनाकारण आरोप करण्याचं काय नाही, कारण नाही. मग काय कर, आम्ही जे सांगतो त्याच्यामुळे तू काय हो? आनंदित हो. तुष्यताम तोया म्हणजे तू काय हो? तुष्य आहे ना, त्याच्यात धातू आहे ना त्याच्यामध्ये, असं तिचं वर्णन केलेलं आहे. हे सगळं चाललेलं आहे बाबा. वादी म्हणतो निर्गुणाची उपासना होऊ शकत नाही. सिद्धांती सांगतात निर्गुणाची उपासना झाल्याशिवाय जे सगुणाने प्राप्त व्हायचं करून घ्यायचं तेच निर्गुणाने सुद्धा काय होते? प्राप्त होते. म्हणून ज्ञान करून देण्याच्या काही वृत्ती असतात. त्या वृत्तीमध्ये एक लक्षणा वृत्ती असते. कोणती? गौणी वृत्ती, शक्तिवृत्ती. शक्तिवृत्तीने अर्थ नाही निघाला म्हणजे कोणती वृत्ती करावी लागते? लक्षणा. आहे का नाही? समजा आपण गवळ्याचा वाडा आहे, आपण व्यवहारामध्ये मजूर तरी याचा विचार असतो बाबा काय मलाही आठवत नाही बघा. हो, गंगायाम कशा आहे. 2-3 लक्षणं आहेत त्याच्यामध्ये बरं का. जद लक्षण एक अजद लक्षण जद अजद लक्षण गंगायाम घोषा. आता अर्थगंधा निघतो त्याच्यातून. गंगेच्या प्रवाहामध्ये गवळ्याचा काय आहे? शक्य आहे का? पाण्यात कुठं घर बांधत असतं तेव्हा मग तर फार चांगलं झालं असतं. मग काय करायचा? प्रवाह शब्द सोडून द्यायचा आणि तीर शब्द घ्यायचा. गंगायाम नाही का. गंगेच्या काठावरती गवळ्याचा काय? मग ती लक्षणा करायची असते. त्याच्यामध्ये त्याला ही जी लक्ष आहे ना, ही जड लक्षणं म्हणतात कोणती. ज्याच्यामध्ये सगळं टाकायचं असते त्याला जड लक्षणं का. ज्याच्यामध्ये टाकायचं नाही घ्यायचं असते त्याला काय म्हणायचं? अजड लक्षणं. काही टाकायचं आणि काही पेढा असेल, पेढ्यामध्ये काही टाकायचं असते का? मग कोणती लक्षणं? जड लक्षणं. बरं का. एखादं केळ खायचं असलं, केळामधलं काही टाकायचं आणि काय काय करायचं? टरफल काय करायचं? टाकायचं आणि वर हातला घर काय घ्यायचं? मग तसंच विचारायचं. तत्नामसी महावाक्यामध्ये काय यायचं? वाच्यार्थ टाकायचा आणि लक्षार्थ द्यायचा. तत्वमसी तत् शब्दाचा वाच्यार्थ आहे ईश्वर, त्वम शब्दाचा वाच्यार्थ आहे जीव आणि ईश्वर भाव टाकून द्यायचे आणि कुटस्थ आणि ब्रह्माचं ऐक्य करायचं. त्याप्रमाणे आपल्याला ज्ञान होऊ शकते. या श्लोकामध्ये आहे बघा, पुढच्या श्लोकामध्ये गुणानाम लक्षत्वेन न तत्वे अंतःप्रवेशनम इति चेदस्तिमेव ब्रह्मतत्त्वमुपास्यता. गुणानाम लक्षत्वेन न तत्वे अंतःप्रवेशनम. गुणानाम लक्षणा करायची. कोणती करायची? हे बा शक्तिवृत्तीने ज्यावेळेला अर्थ निघत नसतो त्यावेळेला कोणती वृत्ती? लक्षणा. गंगायाम घोषा.
गंगेच्या प्रवाहामध्ये काय आहे, वाढ आहे. शक्तिवृत्तीने अडचण निघतो कधी आहे. मग काय करायचे, लक्षणं. मग लक्षणेने त्याचं काय करू द्यायचं, ज्ञान करून द्यायचं, रूढ अर्थ सोडून द्यायचा. आणि डोक्यात टोपी घाल म्हटल्यानंतर डोकं फोडायचं आणि टोपी घालायची. टोपीमध्ये पायात जोडा घाला तर पाय काय करायचे, नाही काय. चूल पेटवा म्हणजे काय करायचं, ती दगडं पेटवायचे. काय लागतं, लक्षणा करावी लागते. त्याप्रमाणे लक्षणा त्याच्यातले उदाहरण आहे म्हणून लक्ष आपल्या गुणानाम लक्षत्वेन न तत्व वादी म्हणत असतो. गुणानाम लक्षत्वेन न तत्वे अप्रवेशनम इति चेत अस्तिमेव ब्रह्मत्व उपासताम. गुणानाम लक्षत्वेन, लक्षणावृत्तीने आपण त्याचं ज्ञान करायला जर गेलो तर न तत्वे अंतप्रवेशन, तेही आतपर्यंत जाऊ शकत नाही आहे ना. कारण सगळं ब्रह्माच्या वर्णनामध्ये चाललेलं असलं आहे ना. लक्षणावृत्तीचा सुद्धा त्याच्या आतमध्ये प्रवेश होऊ शकत नाही. मग काय करायचं, इथे चेत असं तू म्हणशील, लक्षणावृत्तीने सुद्धा तुझ्या परब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही असं जर तू म्हणशील तर इथे चेत म्हणजे म्हणशील. मग काय करायचं, त्याच्यामुळे इथे चेत अस्तुमेव, मला काय मान्य आहे, आम्हाला काय अस्तुमेव म्हणजे आम्हाला ते काय मान्य आहे. ब्रह्मतत्व तरी पण ब्रह्मतत्वाची उपासना होऊ शकते. वादी म्हणतो होऊ शकत नाही. सिद्धांती सांगतात ब्रह्माची उपासना झाल्याशिवाय नाही का. मला लक्षणावृत्तीने ब्रह्माची उपासना करणार पण त्याचा प्रवेश होऊ तो प्रवेश हो का न हो, पण ब्रह्माची उपासना झाल्याशिवाय राहत नाही. उपासनं प्रकारमेव दर्शयते, उपासनेचा प्रकार सांगतात. कोणतंही म्हटल्यानंतर त्याचा विधी आपल्याला काय व्हावा लागत असतो. उपासना म्हणजे भक्तिकांड. भक्तिकांडाचा आणखी सर्वांमध्ये जास्त प्रवेश केलेला आहे. भक्ती सर्वात उपयुक्त असल्यामुळे गीताकाराने सुद्धा गीतेला काय दिलेलं आहे, भक्तीला महत्त्व दिलेलं आहे ना. इतरही भगवत प्राप्तीचे आत्मप्राप्तीचे उपाय आहे, पण ते गीतेच्यापेक्षा कठीण आहे. आपल्या भक्तीच्यापेक्षा काय सगळ्यात सोपा मार्ग कोणता असेल तर भक्तिपंथ बघू. तर सर्वामध्ये काय भक्त कोणालाही होता येते, अपिचेत सो जो जो ज्या जन्मात येईल भक्त होण्याचा हक्क सर्वांनाच आहे. पण इतर साधनामध्ये तसं नाही. अधिकार आढवा येतो कशाचा आहे तसं. या रे भक्तिशास्त्रामध्ये आहे. या रे लहान दोर कशामध्ये ब्रह्मचैतन्याचा विचार करण्याकरता इथं जमतं. म्हणलं या रे लहान थोर काय म्हणायला लागले, आसन समाधी लावायचे सगळं. तर काय झोपा काढायला बोलवायचा. आणि यारे लहान थोर चला कीर्तनाला सगळे चालते. लहान पोरे बाई कडेवर मुलाला घेऊन स्वतः घेऊन बाई कडेवर मुलाला घेऊन कशा का त्याला काही समजते का. म्हटलं समजो का ना समजो, त्याचा काय त्याच्यामध्ये प्रवेश आहे. असं भक्तिशास्त्र आहे ना त्याच्यामध्ये. आणि निश्चित फळाला प्राप्त करून देणारं कोणतं शास्त्र आहे, इतर शास्त्राने. बरं इतर शास्त्रात देवाची प्राप्ती होईल असं सांगता येत नाही. तुम्ही कर्म किती जरी केलं चित्त शुद्ध होईल. काय होईल, भगवत प्राप्ती आहे का त्याच्यामध्ये. बरं योग मार्गाने तुम्ही जरी गेल्या तरी समाधीपर्यंत जाल. कुठपर्यंत, सगुण दर्शन आहे का त्याच्यामध्ये. योगाने कर्ममार्ग गेलं स्वर्गाधिकाची काय होईल, भगवत दर्शन आहे का. पण भक्तीच्या द्वारा मात्र सगुण ब्रह्माची काय होते. हेची देवळात भाऊभक्तीचा सोहळा ठेवू दे चरणावरी, दावी रूप माझा गोपिका रमणांती होईल. हे सामर्थ्य कशामध्ये, निरपेक्ष साधन आहे. पुन्हा त्याला अन्याची आवश्यकता. निरपेक्ष साधन म्हणजे श्रीखंडाला जर गोड करायचं असेल तर काय टाकावे लागते, साखर टाकावी लागते. अपेक्षा आहे त्याला, काय आहे, निरपेक्ष नाही ते. आणि साखरेला गोड करायचं असेल तर दुसरी साखर आणायला लागते. साखर स्वयंभूची आहे.
निरपेक्ष, की कशाची अपेक्षा करीत, तसं भक्ती कोणाची अपेक्षा करीत नाही. इतर साधनाला काय आहे, आता त्याला आणखी मरकट किशोर न्याय होणार असं आहे. आणि कोणता आहे, मारदार किशोर न्याय आहे. सगळी काळजी कोण वाहतो, परमात्मा वाहत असतो. असं सर्वांचा म्हणून उपासना करणार नाही. म्हणून बरं का, अंत जरी आणखी लक्षणावृत्तीने अंत याच्यामध्ये प्रवेश नसेल तरी पण भक्ती होऊ शकते. म्हणून तो काय कर, ब्रह्मतत्व उपास्यला, ब्रह्मतत्वाची काय करतो, ते ब्रह्म कसं आहे, कशी लक्षणा केली जाते त्याप्रमाणे 73 श्लोक आहे. आनंदादिवी स्थूलादिवी आत्मा अत्र लक्षिता न खंडैकरसा असामस्मीति एवं उपासते. आता ब्रह्म हे कसं आहे, आनंदादिवे नाही का, तृतीय आहे त्याची. आनंदादी शब्दाच्या योगाने ज्याचं वर्णन केले जाते. अस्थूलादिवी जे नाही, रूप नाही, गुण नाही, कोणताही शब्द स्पर्श रूप गंध, अशा प्रकाराने या लक्षणे युक्त असलेलं जे ब्रह्म, त्या ब्रह्माचं स्वरूप काय, अखंडही करत आहे ना. जर खंडित आहे का, खंडित आहे एक मिळवून मिळताची असे समुद्री गंगा जळ जायचे. आपली इंद्रायणी आहे का, मध्यंतरी भरते पुन्हा हटले, पुन्हा भरते पुन्हा हटले, असं आहे का. गंगेची धारा केव्हा जा, उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा, हिवाळ्यात जा. उलट पा उन्हाळ्यामध्ये काय येते, पूर येते. मिळवून मिळताची समुद्री गंगा जळ आहे का नाही. गंगेचा प्रवाह कधी उघडा दिसत असतो का, आजच आहे का, काही वर्षापासून आहे. त्याला अखंड इकडं अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण अखंड न खंडे भंग न भंगी. तो काय म्हणे, नाही का, ज्याची भक्ती कधी खंडित होऊ शकत, असा अखंडही करसा रसो वैत्सहा असं म्हटलेलं आहे. केवळ आनंद, हा रस आनंदाचा. त्या आनंदात म्हणजे कोणत्याही प्रकारे खंडन नाही. आनंदादी भी आणि अस्थूलादी भी, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही का, लहान मोठा नाही का, लुकडा मोठा असल्या प्रकारचा भाग पिसून या आणि विशेषणाने युक्त असलेला, लक्षणाने युक्त असलेला अखंडैक रस हा सहामस्मी, असं जे ब्रह्म माझ्याहून भिन्न नसून किम स्वरूप आहे. ब्रह्माचा आणि माझाचा भेद आहे का, अभेद आहे. अगोदर भेद होता, नंतर अभेद झाला, असं आहे का. पूर्वी काय होता, अभेदच होता. नाही तो काय म्हणे, भेदाभेद. ती गोष्ट विष्ट ऐकलेली आहे. कोणीतरी ब्राह्मण मनुष्य संध्या न करता बसला, घरची मंडळी बसलेली होती. आता म्हातारा मनुष्य संध्या करण्याकरता बसला. संध्याच्या वेळेला कृष्णाय नमः, गोविंदाय नमः, केशवाय नमः असं म्हणायला पाहिजे. तर म्हणायला लागतं, या अल्ला, या बिस्मिल्ला. ते घरचे लोक हे झाले म्हणतात, आपल्या आजोबा असं का म्हणतात, या अल्ला आणि या बिल्ला, या बिस्मिल्ला. म्हणजे लोकांनी थोडं तार्किक जाणलं, म्हटलं फिरायला गेले होते, मॉर्निंग वॉक म्हणतात ते परत आले. ज्या अर्थी जिकडून आले ते इस्लाम लोकांचं काय असलं पाहिजे, हे स्मशान असलं पाहिजे. आणि अतृप्त लोक असतात ना, ते भोवतवून काय होतात. नाही ना, भागवत कशामुळे तयार झालं तर गोकर्ण तो कोण, तो काय ह्याचा शेवटी भूतवान. आता भावाला म्हणायला लागला, मला सोडव याच्यात, आणि म्हणून त्याच्यावर तो भागवत सांगितला. तो अडकला होता, पण त्याला मोकळा केला. मग ते बहुत नावाचं विशेष म्हणले, आजोबाच्या अंतःकरणात काय झालं. मग तर आजोबा बोलत नाही, कोण बोलते. मग ते उतरवलं बघा. उतरवल्यानंतर विचार, आता बघा पुन्हा ब्राह्मण करावं लागत असते का, मूळचं आहे. फक्त बहुत काय करायचं. तसा जीवात्मा हा मूळचा काय ब्रह्मरूप आहे. नसून करायचं आहे का, आहेच मुळामध्ये.
पण आपल्याला मनुष्यपणाचं काय लागलेलं आहे. भूतजा बरं मोठे गबाई. इथं सहज विद्यार्थ आलेला आहे म्हणून मला सांगितलं नाही का. म्हणून अखंड एक रस हा असं असं असलेलं जे ब्रह्म, ते ब्रह्म माझ्यावर भिन्न नसून ते ब्रह्म कोण आहे, मीच आहे, असं अपरोक्षत्वाने चिंतन करणं, याला ब्रह्माजी काय म्हणतात, उपासना. परोक्षामध्ये भेद असतो, काय असतो, असत्पदावरून जात असतं आणि अपरोक्षत्वामध्ये अभानापादकावरून जातं. ते आपलं भिन्न राहत नाही. दवा आहे कोणतं, आणि तोच दवा आहे. आता भेद राहिला का, आता संपलं. मग त्याचा विषय आणखी घेतलेला आहे. पुढे आणखी दुसरा आणि भाग लागणार आहे का. बोधोपास्ते विशेषक चेती उच्चते शृणु वस्तुतंत्र भवेत बोधा कर्तृतंत्र. बोध आणि बरं का, आणि तुमचा बोधोपास्ते, बोध आणि उपासना यामध्ये दोनमध्ये आणि का कोणतं अंतर आहे त्याचं पुढे सांगायचं बा. बोधोपास्ते विशेषक, बोध आणि उपासना याच्यामध्ये कोणता भेद आहे. इथे चेत उच्चते शृणु वस्तुतंत्रो भवेत बोधा. जशी वस्तू आहे तसं ज्ञान होत असतं, याला बोध असं म्हणतात. खांब आहे, आपल्याला काय कोणत्या रूपाने दिसणार, खांबच रूपाने दिसणार. बोध आहे, जशी वस्तू आहे तसं दाखवून देण्याचं कार्य जो करत असते त्याला बोध म्हणायचं असतं. आणि कर्तृतंत्र उपासना, उपासना मात्र काय आहे, कर्त्यावर अवलंबून आहे. पण अर्थ करायची का न करायची, कशी करायची, काय करायची, अशी ही कर्त्यावर अवलंबून असते, तिला उपासना असं म्हणायचं. आणि जे वस्तुनिष्ठ असते त्याला काय म्हणायचं, बोध म्हणायचं. तेव्हा आम्ही तुला बोधाचा आणि उपासनेचा फरक काय करणार आहोत, सांगणार आहोत. युतीचे तू उच्चते शृणु, म्हणून तो काय करतो ते ऐक, पण केव्हा ऐकायचा.